2 दिवसावर आलेल्या गौरीसाठी तुम्ही पण विचारत आहात का की गौरीला साडी कशी नेसवायची, ब्लाऊज कसा शिवायचा? तर ब्लाऊज शिवायचं झंझट संपलं आणि आज मी माझ्या गौरीसाठी ब्लाऊज तयार केलेला आहे. त्याचसोबत विचार केला की हा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करायलाच पाहिजे. तर चला, सुई दोरा न घेता आपण फक्त टाचणीच्या सहाय्याने हा गौरीसाठी ब्लाऊज तयार केलेला आहे. तुम्ही बऱ्याचशा रील पाहिल्या असेल, मीही पाहिल्या आहेत, पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला काहीतरी वेगळं मिळणार आहे. ते तुम्हाला पुढे पाहायला मिळणारच आहे. खूप दिवसानंतर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आणला आहे, त्यामुळे शेअर करा, लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर तुम्ही ब्लाऊज पाहू शकता, अशी फोल्ड मारलेला आहे आणि त्याचसोबत पुढे दोन्ही पदर घेऊन टाचणीच्या साहाय्याने पॅक केलेला आहे. बाहीच्या बाजूने अगदी सोप्या पद्धतीने मी कवर करून घेतलेलं आहे. तिथं जागोजागी आपण टाचणी पॅक करायची आणि महत्त्वाचं म्हणजे मी सुरुवातीला सांगितलं त्याच पद्धतीने बॅक साईडला जे बोचकं आलेलं दिसतं आपल्याला, ते आपण कसं कवर करायचं आणि प्रॉपर ब्लाऊज स्टिच केल्याप्रमाणे कसा शेप द्यायचा हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पाहू शकता तुम्ही, दोन्ही बाहीला आपण जे कापड बाहेर काढलं होतं ते आपण टाचणीच्या साहाय्याने पॅक करून घेतलं आणि जे बॅक साईडला हे कापड उरलेलं आहे तिथं आपण एक टाचणी लावून घ्यायची आणि उरलेलं कापड आत खोचून घ्यायचं आणि टाचणीच्या साहाय्याने ते पॅक करून घ्यायचं. तर पाहू शकता तुम्ही किती छान झालेला आहे ब्लाऊज, अगदी हुबेहूब मशीनवर शिवल्यासारखा दिसतोयच ना. तर चला, तुम्ही पण तयारी करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. तर माझी गौरी खूपच छान दिसणार आहे. पुढचे व्हिडिओ पाहायला विसरू नका.